नमस्कार, मी डॉक्टर अतुल करवा, अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन श्रीरामपूर। लवकरच गणेश उत्सव आणि नवरात्री उत्सव येत आहेत। या उत्सवांच्या दरम्यान किंवा अन्य कोणत्याही मिरवणुकीत वापर होणाऱ्या डीजे आणि लेझर लाईट्स याचा मानवी शरीरावर जो दुष्परिणाम होतो त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ तयार करीत आहोत। तरी जाणून घेऊया वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांची मतं। बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी डीजे म्युझिक जे आपल्याकडे नेहमी वाजवतात प्रत्येक मिरवणुकीत वगैरे त्याविषयी बोलणार आहे। डीजे म्हणजे एक भस्मासूर झालेला आहे तुमच्या श्रवणशक्तीसाठी। 83 डेसिबल ते 129 डेसिबल इतका प्रचंड आवाज असतो। 90 डेसिबलपेक्षा जास्त आवाज अर्ध्यापेक्षा जास्त ऐकल्यास कायमचा बहिरेपणा येऊ शकतो। त्यांच्या आवाजामुळे कानावर अनेक दुष्परिणाम होतात, जसे की कानाला ऐकायला कमी येणे, कानात शिट्टीसारखा आवाज येणे, कान सुन्न पडणे, कानाला दडे बसणे, कान दुखणे। दरवर्षीच्या आवाजाच्या आघाताने दीर्घ कालावधीनंतर कानाच्या नसा कमकुवत होऊन कायमचा बहिरेपणा येण्याचा धोका आहे। आपल्या भागात मागील वर्षी 8 ते 10 जणांना कायमचा बहिरेपणा आला आहे। आजकाल गणेशोत्सव, नवरात्री, लग्न समारंभ तसेच महापुरुषांच्या जयंती मिरवणुका यामध्ये डीजे व लेझर लाईट्स यांचा सर्रास वापर केला जातो। याचे डोळ्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात। या काळात आपण आपल्या कुटुंबियांना व मुलांना लेझर शो व डीजे यापासून इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी। या लेझर किरणांच्या दुष्परिणामामुळे दृष्टी कमी होऊ शकते किंवा कायमस्वरूपी नष्ट होऊ शकते आणि कायमस्वरूपीचं अंधत्व येऊ शकतं। डीजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेझर लाईटची तीव्रता खूप प्रचंड असते, त्यामुळे डोळ्याच्या आतील पडद्याच्या रक्तवाहिन्यांना इजा होऊन रक्तस्राव होऊ शकतो। पडद्याच्या महत्त्वाच्या भागाला इजा होऊन रक्तस्राव होऊ शकतो व त्याला कायमस्वरूपी तडे जाऊ शकतात। या साईड इफेक्ट्सच्या प्रमाणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि तरुण पिढीचा याच्यात जास्त समावेश आहे। अशा प्रकाराने अंधत्व आलेल्यांना त्वरित वेळ न घालवता रेटिना स्पेशलिस्टकडे ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं। याची ट्रीटमेंट जरी करण्यात आली तरी दृष्टी पूर्ववत होते असे नाही आणि याचे परिणामही आयुष्यभर राहतात। सर्व नेत्रतज्ञ हे आवाहन करतो की डीजे आणि लेझर लाईटचा वापर कमीत कमी व्हावा। सार्वजनिक गणेश मंडळे, वेगवेगळ्या उत्सव समिती, राजकीय पक्ष, नगरपालिका व प्रशासन यांनी डीजे व लेझर लाईट्स यावर नियंत्रण कसे ठेवता येईल याकडे लक्ष द्यावे। डीजे ऐकल्याने मेंदूचे व हृदयाचे कार्य विस्कळीत होते, हृदयाचे ठोके जास्त वाढून धडधड वाढते, मेंदूला बधिरपणा येऊ शकतो। हार्ट अटॅक सारखी इमर्जन्सी सुद्धा उद्भवू शकते। याचे अनेक अनुभव डॉक्टरांना आलेले आहेत। खूप मोठा आवाज ऐकल्याने स्ट्रेस वाढते, विस्मरण होते, अस्थिरता वाढते, हे अनुभव लोकांना येतात। गर्भवती महिलांमध्ये डीजेच्या आवाजामुळे वेळेआधी प्रसूती किंवा गर्भपाताचा धोका संभवतो। डीजेचा बास आवाज कमी असणे व टाईमचं बंधन ठेवणे व ओव्हरऑल कमीत कमी स्पीकरचे जे व्हॉल्यूम्स आहेत ते कमी ठेवणे आणि हॉस्पिटल आणि ज्या सायलेंट झोनमध्ये त्या ठिकाणी हा डीजे लांब ते लांब असावे। सर्व तज्ञांचे म्हणणे आपण ऐकले, ह्याचे दुष्परिणाम लक्षात घेता सरकारने व प्रशासनाने डीजे आणि लेझर यावर बंदी आणली आहे आणि ह्याचं सर्व स्तरातून स्वागत देखील केलं गेलं आहे। तरी आपण आपले लाडके उत्सव व बाप्पांचं स्वागत डीजे व लेझर मुक्त करा। सर्वांना या उत्सवाच्या आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया।